राजावली टिवरी जो रस्ता आहे बहुजापाडा, हा रस्ता खूप खराब होता आणि जनतेची खूप पूर्वीपासून मागणी होती. हा रस्ता झाला पाहिजे हे महायुतीच्या सर्व आमदारांकडे ती मागणी इकडच्या स्थानिक जनतेच्या माध्यमातून केली होती. त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे वसईचे आमदार स्नेहाताई दुबे असतील, बोईसरचे मी स्वतः असेल आणि राजन नाईक पण त्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये होते. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये काम करत असताना हे जे 26 कोटी जे आता आलेले आहेत त्याच्यातलं उलट मी तर सांगतो का टेंडर त्यांनी जो 22% बिलो टेंडर घेतलेलं आहे ते, आणि हे टेंडर जे घेतल्यामुळे ना कदाचित रस्त्याची क्वालिटी बघावी लागेल तिथे कुठल्या पद्धतीने होते. पण अशा पद्धतीचे टेंडर झालेलं आहे. हे टेंडर रिकॉल करण्याच्या संदर्भात मी स्वतः बोललेलो होतो का हे टेंडर दर्जेदार रस्ता जर करायचा असेल तर ते क्वालिटीत झालं पाहिजे आणि ते बिलो किंवा काय लेवलनी गेलं तर ते करता येतील. एखादी वस्तू जर आपल्याला जी मार्केटमध्ये 5 रुपयाला मिळते तर जी 3 रुपयाला आपण घेतली तर ती त्याला क्वालिटी आपल्याला देता येणार नाही. निकृष्ट दर्जाचं काहीतरी घ्यावं लागेल. तर इथे प्रत्येक कार्यकर्त्याला मी एकच आव्हान करेन, हा रस्ता महायुतीच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जनतेच्या मागणीनुसार झालेला आहे. इथे एकच आपल्याला आव्हान करावं लागेल, रस्त्याची क्वालिटी आपल्याला प्रत्येकाला बघावी लागेल. जर ज्या कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाचं काम करण्याचा प्रयत्न केला तर मी इथेच आत्ताच सांगतो का हे त्याचं शेवटचं काम असेल, ते पण ब्लॅक लिस्टला टाकून देऊ त्याला आम्ही डायरेक्ट. मग कोणाच्या आशीर्वादाने काम चालू होणार नाही. ते ती सुद्धा दखल त्या कॉन्ट्रॅक्टरने घेतली पाहिजे. जशा पद्धतीने आम्ही जर निधी आणलेला आहे ते क्वालिटीच काम झालं पाहिजे. हे प्रामाणिकपणे महायुतीच्या सर्व आमदारांचं बघण्याचं काम आमचं आहे आणि ते आम्ही पाहणार आहोत. आता महापौर आणि आमदार दोघंही या रस्त्याचं उद्घाटन करतायत. हा ठीक आहे, महानगर बिलोनं काम केलेलं आहे. दुसरीकडे आता महापौरांचं पण तुम्ही उद्घाटन पण करतायत दोन्ही आमदार. पुन्हा महापौर पण याच रस्त्याचं उद्घाटन करणार आहे. अशा वेळी नेमकं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कुणाचा दोषी आहे का हे बिलोनं काम सोडणारे दोषी आहेत का हे काम होणं महत्वाचं आहे? काय काम होणं फार महत्त्वाचा विषय आहे. कोण उद्घाटन करेल काय हा भाग नंतरचा आहे. माझं एकच विषय आहे तर कुठलंही काम आणताना त्याला 1-1 वर्ष 1.5 वर्ष प्रयत्न करून ते काम करावं लागेल. याच्या अगोदर इथे महानगरपालिकामध्ये प्रशासक होता आणि प्रशासक असल्यानंतर 3च लोकप्रतिनिधी होते. एक मी स्वतः होतो, दुबे मॅडम पंडित मॅडम होत्या, तदनंतर राजन नाईक, आम्ही 3घे जण होतो. आणि सर्व चांगल्या म्हणजे दुबे मॅडमनी पण खूप काही गोष्टींनी फॉलोअप घेतलेला आहे. इथे वसई विरारचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून तिन्ही महायुतीच्या आमदारांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. महापौर आमदार का एकत्र येऊन या रस्त्याचं उद्घाटन केलं नाही? इथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. आम्हाला माहिती नाही त्यांनी तो प्रोग्राम कसं काय घेतला. कारण की बघा प्रक्रिया काय सांगते की जर त्या भागातील विद्यमान आमदार जर असेल तर शासकीय कार्यक्रम असेल तर तो बोर्डावर आमदारांचा प्रोटोकॉलप्रमाणे फोटो आला पाहिजे. मला वाटतं तो पक्षाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्हाला 3 आमदारांना घेतलेला नाही तिथे. आणि हा जो आहे तो आम्ही आमदार म्हणून आम्ही अधिकृत कार्यक्रम घेतलेला आहे. ते आमच्या कार्यक्रमाला आले असते तर त्यांचं आम्ही स्वागतच केलं असतं. श्रेयवाद दिसतो या कामामध्ये? श्रेयवाद नाही, इथे ते स्पष्ट दिसतं ना काही 1-1.5 महिन्याचं काम नाही आहे ना दादा. याला 1 वर्ष पाठपुरावा फॉलोअप घ्यायला लागला, पत्रव्यवहार झालेला आहे. आणि आपल्याला माहीतच आहे का ते टेंडरच त्याचं अगोदर झालेलं होतं, परंतु ते थांबलेलं फक्त याच्यासाठी होतं की तिथे बिलोमधून विषय असल्यामुळे तो आमदारांना क्वालिटीत काम पाहिजेत होतं महायुतीच्या आणि त्याच्यामुळे थांबलेलं होतं. आता ती वर्क ऑर्डर आत्ता दिलेली आहे इथे म्हणजे जस्ट प्रोसेस करून नाही, पण टेंडर अगोदरच झालं होतं. ते थांबले होतं बिलो तर आम्हाला क्वालिटीत काम पाहिजे. आम्हाला कुठली थूकपट्टी नाही. याच्या अगोदर झाली असतील का मग मला माहिती नाही, पण आत्ताच्या घडीला आम्ही सर्व त्या कामावर स्वतः लक्ष देऊ आणि जर त्या कॉन्ट्रॅक्टरने कृषी दर्जाचं काम केलं तर मग त्याला घरी बसावं लागेल. हा नाही, ह्या वसई विधानसभा आहे आणि तो बॅनर मी बघितलेला आहे तो मला थोडंसं भारतीय जनता पार्टीचा वाटतो. त्याच्यामुळे त्यांनी तो त्या पक्षाचं एक श्रेय आहे तर त्यांनी तो लावलेला आहे. परंतु महायुती पण आहे तिकडे
तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला शिवसेनेचा पण बॅनर दिसेल, पण तो आम्ही लावलेला नाही. पण तो बॉर्डर तिथून माझी चालू होते ना, तर मला श्रेयामध्ये पडायचं नाही, पण मला काम झालं पाहिजे, या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट झालं पाहिजे. त्याला कारण कोण ठरेल काय हा विषय माझा नाही. वसई आणि बोईसर मतदारसंघाचा रस्ता हां, तर उद्घाटन होत असताना जर 2 आमदार उपस्थित असेल तर उद्घाटनाच्या बॅनरवर पण 2 आमदार असावेत अशी मी सकाळी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. बोईसर विधानसभेचा उद्घाटनाचा कार्यक्रम तिवरीच्या पलीकडे आहे आणि इथे यांनी मला वसईच्या आमदारांनी मला इथे आमंत्रित केले का साहेब, तिथे करण्यापेक्षा इथे पण या, आपण एकत्र करू, वाटलं तर आपण पुढे जाऊन तिथे पण करू. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा माझा कुणाला दुखवण्याचा किंवा श्रेयवादाचा त्याच्यामध्ये वाद नाही आहे. आज वामनपाडा ते भोयदापाडा हा जो रस्ता आहे याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. आपण 1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार आणि शिवसेनेचे 1 आमदार असे वसई तालुक्यामध्ये महायुतीचे 3 आमदार निवडून आले आणि आम्ही निवडून आल्यानंतर वसईतली प्रलंबित जी कामं आहेत त्याचा एक आढावा घेतल्यानंतर आमच्या असं हे लक्षात आलं की हा वामन ढाबा ते भोयदापाड्याचा रस्ता असेल, सातिवली खिंडीपासनं वसईतनं हायवे पासून वसई नालासोपारा विरारमध्ये जे येणारे सगळे रस्ते आहेत ते MMRDA कडे त्यांचे प्रस्ताव हे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्याचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की हे रस्ते का प्रलंबित आहेत आणि त्याचं कारण हे समोर आलं की ह्या रस्त्यांचं रुंदीकरण आवश्यक आहे आणि रुंदीकरणासाठी लँड ॲक्विजिशन प्रलंबित असल्यामुळे ह्या रस्त्यांना मंजुरी मिळत नाहीये. 16 जुलै 2025ला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वसई विरार महानगरपालिकेतल्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात एक स्वतः बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये हे मुख्यतः हे विकासाचे रस्त्यांचे मुद्दे चर्चा करण्यात आले. त्यांनी MMRDA आणि महानगरपालिकेला आदेश दिले की ज्या रस्त्यांचं लँड ॲक्विजिशन 100% पूर्ण झालेलं आहे असे रस्ते आणि ब्रिजला त्वरित मंजुरी देण्यात यावी. ज्या रस्त्यांचं लँड ॲक्विजिशन बाकी आहे ते लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर पूर्ण करून ह्या रस्त्यांचं काम हाती घेण्यात यावं. आता हा जो रस्ता आहे हा किती बजेटचा आहे रस्ता आणि कुठून कुठपर्यंत जाणार आहे? आता मी तुम्हाला तेच सांगते की याचं काम बाकी होतं, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की MMRDA कडनं हे काम होण्याला वेळ लागणार आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या निधीमधनं तुम्ही आदेश द्या की हे रस्ते पूर्ण करण्यात यावे. आणि त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तसे महानगरपालिकेला आदेश दिले आणि 16 सप्टेंबर 2025 रोजी, मी पुन्हा म्हणते 16 सप्टेंबर 2025 रोजी या वामन ढाबा ते भोयदापाडा या रस्त्याला प्रशासकीय मान्यता महानगरपालिकेने दिली आहे. त्याच्या आधी टेंडर आधी निघतात, मग प्रशासकीय मान्यता होते. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. मध्ये इलेक्शन झाले आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वर्क ऑर्डर देण्यासाठी विलंब झाला. ती वर्क ऑर्डर आता मिळालेली आहे. एकूण 26 कोटीचं हे टेंडर होतं या कामाचं, परंतु 20% बिलोने टेंडर भरून ज्या ठेकेदाराने हे काम घेतलेलं आहे त्यामुळे 21 कोटीचं काम आता त्याला 21 कोटी मंजूर झालेले आहेत. मला असं वाटतं की हे 20% बिलोने काम घेतलेलं आहे, तिथे आपल्या सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे की काम क्वालिटीचं होतंय की नाहीये. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी इथल्या नागरिकांचे आभार मानते आणि आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानते की त्यांनी कडवा फॉलोअप पाठपुरावा या रस्त्यासाठी केलेला आहे आणि आमच्याकडनं त्यांनी हे काम करून घेतलेलं आहे. त्यामुळे हा रस्ता हा जनतेचा आहे आणि म्हणून जनताच या रस्त्याचं उद्घाटन करणार आहे. आता ताई, आज एकाच दिवसामध्ये आज सकाळच्या वेळेमध्ये आपण या रस्त्याचं उद्घाटन करताय. महापालिकेचा सुद्धा समोर बॅनर लागलेला आहे, बहुजन विकास आघाडीचं सुद्धा बॅनर आहे. एकाच कामासाठी 2 उद्घाटनं होणार आहेत. आपण आमदार आहेत, महापालिकेमध्ये सत्ता भवियाची आहे. यावेळेस तुम्ही दोघांनी एकत्र येऊन का नाही होऊ शकलं? का फक्त पक्षाचा श्रेयवाद आहे? बघा, महापालिकेचा कुठेही बॅनर नाही आहे, बहुजन विकास आघाडीचा बॅनर आहे. आता राहिली गोष्ट श्रेयवादाची, मला असं वाटतं राजकारण जेव्हा आपण करतो, आणि मी हे वारंवार व्यासपीठावरनं सांगितलंय की लोकहिताच्या कामासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्र शासनाची काही आवश्यकता असेल सहाय्याची, तिथे आमदार म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या प्रशासनासोबत, महानगरपालिकेच्या महापौरांसोबत काम करायला तयार आहोत. पण तो मनाचा मोठेपणा त्यांनीही दाखवला पाहिजे. आता हे साधी सोपं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये मिळालेल्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामाचं श्रेय जर बहुजन विकास आघाडी घेत असेल
तर तो कोणाच्या मनाचा कमीपणा आपण ओळखावा. त्यामुळे ज्याचं श्रेय आहे त्याला ते श्रेय मिळालं पाहिजे आणि म्हणून मी म्हणते श्रेय हे लोकांचं आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी मंजूर करून आणलेल्या कामाला आपण स्वतः श्रेय घेणं म्हणजे काय म्हणायचं हे हास्यास्पद आहे. त्यामुळे त्यांना मी एक प्रेमाचा सल्ला देऊ इच्छिते की तुम्ही कामं करून या, तुम्ही कामं मंजूर करून या, आम्ही तुमची पाठ नक्की थोपटू आणि ज्यांनी जे काम केलंय त्याचं श्रेय त्यांना मिळू दे. म्हणून मी म्हटलं जर ते कामाचं नारळ फोडत असतील, ते महापौर आहेत महानगरपालिकेचे, त्यांनी नक्की फोडावा. पण हा कामाचा पाठपुरावा हा जनतेने केलेला आहे, ज्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि हे जगजाहीर आहे की आम्ही सुद्धा या कामाचा किती पाठपुरावा केलेला आहे. त्याची प्रशासकीय मान्यता ही महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी प्रशासनाने दिलेली आहे आणि त्यामुळे ह्या कामाचा नारळ आम्ही फोडतोय. लोकांना श्रेयवादाचं याच्यावरती म्हणायचं असेल तर म्हणू शकतो, पण आमचं श्रेय आम्ही दुसऱ्या कोणालाही घेऊ देणार नाही. महापालिकेत महापौरांची सत्ता आहे, बीजेपीची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे. जर शहराच्या विकासासाठी दोघांनी एकत्र येऊन जर कोऑर्डिनेशन केलं तर असा काही प्रयत्न झाला होता का आपला? मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, पाचंगे साहेबांना मी सांगितलं होतं, इथले जे इंजिनियर आहेत चौधरी साहेब मी त्यांनाही सांगितलं होतं की ह्या कामाची पूर्ण प्रक्रिया त्यांना ऑलरेडी माहिती होती. त्यांना हे सांगितलं होतं की ह्याचा जेव्हा नारळ फुटेल त्यावेळेला तुम्ही आम्हालाही बोलवलं पाहिजे. पण हे कुठेच मला दिसलं नाही. ह्यांचे बॅनर लागले, ह्यांचे कार्यक्रमाची पत्रिका आली, त्यामुळे आम्हाला हे उद्घाटन करावं लागतं आहे. आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मी सांगू इच्छिते की तुम्ही पगार महानगरपालिकेचा घेता. महाराष्ट्र शासन आज महायुतीमध्ये आहे. जर महाराष्ट्र शासनाचा निधी महापालिकेला आला नाही तर महापालिका चालवणं शक्य आहे का, हा विचार त्यांनी करावा. आणि आपण जनतेचे सेवक आहोत, कोणत्याही एका पक्षाचे सेवक नाही, कोणाच्याही दावणीला आपण बांधलेलो नाही. ह्याची काय म्हणायची आठवण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे असं मला वाटतं.